हॅलो एव्हरीवन, फिअरलेस आरपी मध्ये तुमचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फक्त एक टोमॅटो वापरून आपण आपली स्किन ही क्लिअर ग्लोईंग ही कशी मिळवू शकतो। तर उन्हाळ्यामध्ये आपली स्किन ही टॅन होते आणि डल दिसते आणि आपल्या स्किनचा जो ग्लो असतो तोही नाहीसा होतो। तर फक्त टोमॅटोचा फेस पॅक वापरून जी टॅन झालेली स्किन आहे ती रिमूव्ह करू शकतो। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या स्किन टाइप नुसार तुम्ही कुठल्या प्रकारचा टोमॅटोचा फेस पॅक हा यूज करू शकता किंवा वापरू शकता आणि तुमची स्किन ही हेल्दी आणि ग्लोईंग तुम्ही मिळवू शकता। पण त्या फेस पॅक बद्दल जाणून घेण्याआधी आपण टोमॅटो हे आपल्या स्किनवर कसं काम करतं हे बघूया। तर टोमॅटो मध्ये जो लायकोपेन असतो तो आपल्या स्किनला एक ब्राइटनिंग इफेक्ट देतो आणि त्यासोबतच आपली टॅन झालेली स्किन ही रिमूव्ह करतो आणि आपली स्किन ही शायनी आणि स्मूथ ही ठेवतो। तर त्यासोबतच टोमॅटो मध्ये ब्लीचिंग प्रॉपर्टी ही असतात। मी बघितलं असेल की बऱ्याच बायका या पार्लर मध्ये जाऊन ब्लीचिंग करतात। आता ते ब्लीचिंग हे केमिकलचं ब्लीचिंग असतं। तर तुम्हाला जर नॅचरल ब्लीचिंग हवा असेल तर तुम्ही टोमॅटोचा वापर हा करू शकता। सोबतच टोमॅटो मध्ये व्हिटॅमिन सी ही असतं। आता व्हिटॅमिन सी हे आपल्या स्किन साठी किती इम्पॉर्टंट आहे हे तर तुम्हाला माहीतच असेल। अशा प्रकारे टोमॅटो हे आपल्याला एक छान अशी ग्लोईंग आणि टॅन फ्री स्किन देतं। तर फ्रेंड्स, त्यामध्ये सगळ्यात पहिला फेस पॅक आहे टोमॅटो आणि मध। मला जर तुमच्या स्किनवर एक ब्राइटनिंग इफेक्ट हवा असेल आणि तुम्हाला तुमची स्किन ही ग्लोईंग हवी असेल तर तुम्ही हा फेस पॅक नक्की वापरू शकता। जर तुमची स्किन ही नॉर्मल असेल म्हणजेच तुमची स्किन ही जास्त ऑइली ही नसेल आणि जास्त ड्राय ही नसेल, तुमचा स्किन टाइप जर नॉर्मल असेल तर तुम्ही नक्कीच हा फेस पॅक यूज करा। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक टोमॅटो घ्यायचा आहे। त्या टोमॅटोची तुम्ही मिक्सर मध्ये बारीक पेस्ट करून घ्या। आता ती पेस्ट करून घेतल्यावर त्यामध्ये 2 चमच मध हे मिक्स करायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करा आणि ते तुम्हाला तुमच्या फेसवर लावायचं आहे। ते फेसवर लावा, 10 ते 15 मिनिट ते तसंच ठेवा आणि त्यानंतर साध्या पाण्याने तुम्ही तुमचा फेस वॉश हा करू शकता। तर फ्रेंड्स, हा उपाय तुम्ही आठवड्यातनं 3दा केला तरीही हरकत नाही। त्यानंतर नेक्स्ट जो फेस पॅक आहे तो आहे ड्राय स्किन साठी। आता त्यामध्ये आपल्याला काय काय लागणार आहे, तर त्यामध्ये टोमॅटो आणि कोरफड। यस, तुम्हाला काय करायचं आहे, टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये 2 चमच कोरफड हे मिक्स करायचं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करा आणि त्यानंतर ही पेस्ट तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर लावायची आहे। हे चेहऱ्यावर लावल्यानंतर 10 ते 15 मिनिट ते तसंच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा फेस वॉश हा करू शकता। तुमच्याकडे फ्रेश कोरफड असेल तर तुम्ही त्या कोरफडीचा गरही यूज करू शकता आणि जर तुमच्याकडे कोरफड अवेलेबल नसेल तर तुम्ही मार्केटमध्ये जे कोरफड जेल मिळतं तेही यामध्ये वापरू शकता। तर हा उपाय तुम्ही आठवड्यातनं 2 ते 3 वेळा नक्की ट्राय करू शकता। त्यानंतरचा फेस पॅक आहे टोमॅटो आणि चंदन। यस, उन्हाळ्यामध्ये आपली स्किन ही खूपच डल दिसायला लागते आणि आपल्या स्किनचा ब्राइटनेस हा कमी होतो आणि उन्हाळ्यामध्ये आपली स्किन ही अशी चिकट ही होते आणि त्या चिकट स्किनला म्हणजेच त्या इरिटेट स्किनला रिलॅक्स करण्यासाठी तुम्ही हा फेस पॅक वापरू शकता। तर तुम्हाला काय करायचं आहे, टोमॅटो पेस्ट करायची आहे, त्यामध्ये 1 चमच चंदन पावडर ही मिक्स करायची आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतर तुम्ही 10 ते 15 मिनिट तुमच्या फेसवर हे लावा। तर चंदन हे तुमच्या स्किनला एक कूलिंग असा इफेक्ट देतं आणि हा फेस पॅक तुम्ही आठवड्यातनं 2 ते 3 वेळा तर नक्कीच ट्राय करू शकता। आता नेक्स्ट जो फेस पॅक आहे तो आहे ऑइली स्किन साठी। यस, यामध्ये तुम्हाला काय काय लागणार आहे, तर तुम्हाला टोमॅटो, बेसन आणि मुलतानी माती
यस, तुम्हाला काय करायचं आहे, अगेन टोमॅटोची पेस्ट करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये तुम्ही 2 चमच बेसन मिक्स करू शकता किंवा तुम्ही मुलतानी मातीही मिक्स करू शकता। आता जर तुमच्याकडे बेसन ही अवेलेबल असेल आणि मुलतानी माती हे दोन्हीही इन्ग्रेडियंट जर तुमच्याकडे अवेलेबल असतील तर तुम्ही हे दोन्हीही इन्ग्रेडियंट त्यामध्ये ऍड करू शकता। तर तुम्हाला काय करायचं आहे, टोमॅटोची पेस्ट घ्यायची आहे, त्यामध्ये 1 चमचा बेसन ऍड करा आणि त्यामध्ये 1 चमच मुलतानी माती ही ऍड करा। आता हे व्यवस्थित मिक्स करा आणि हे तुमच्या फेसला लावा। ते 15 मिनिट ते तसंच ठेवा आणि त्यानंतर तुम्ही तुमचा फेस वॉश हा करू शकता। तर फ्रेंड्स, याने तुमच्या स्किनवर जे एक्सेस ऑइल असेल ते निघून जाईल आणि तुमची स्किन ही ब्राइटन तुम्हाला दिसून येईल। तर हे झाले आपले टोमॅटोचे फेस पॅक। तर जर तुम्हाला फेस पॅक बनवण्याचा कंटाळा आला असेल, तुम्हाला मी एक छान अशी हॅक सांगते, तीही तुम्ही ट्राय करू शकता। तिनेही तुम्हाला जसा फेस पॅकने रिझल्ट येतो तितकाच रिझल्ट तुम्हाला इथे येणार। तर तुम्हाला काय करायचं आहे, टोमॅटोच्या स्लाइसेस करून घ्यायचे आहे आणि जे टोमॅटो आहे ते तसंची तसं तुम्हाला तुमच्या फेसवर अप्लाय करायचं आहे। आता याने काय होतं की तुम्हाला एक ब्लिचिंग इफेक्ट मिळतो आणि तुमची टॅन असेल तीही रिमूव्ह होते आणि याने तुमची डल स्किन असेल तीही दूर होण्यास मदत होते। बट एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही टोमॅटो मध्ये हे इन्ग्रेडियंट ऍड केले तर तुम्हाला त्याचा रिझल्ट हा लवकरात लवकर मिळेल। जर तुम्ही फक्त टोमॅटो यूज केला तर तुम्हाला रिझल्ट हा मिळेल, बट तो तितकासा लवकर तुम्हाला मिळणार नाही। तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही टोमॅटोचे फेस पॅक बघितले, ते तुम्ही नक्की ट्राय करा आणि त्याचा तुमच्या स्किनवर काय इम्पॅक्ट आला ते मला कमेंट मध्ये नक्की मेन्शन करा। आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला? आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर तिथे जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक यू एव्हरीवन।